इथं काय लंकी निवडून येणार 1 लाखाने. 1 लाखाने असं का बरं? असं का बरं म्हणजे त्याचे कामं पण तेवढे आहेत आणि मुळात तर हे 11-12 जण एकत्र असते तर स्पर्धा झाली असती. इथून मागच्या इलेक्शनमध्ये सगळे एकत्र असताना 61,000 पडलेत. विखे पाटलाची महसूल खाता अख्खे ताब्यात असते, अख्खी यंत्रणा हे सगळे विखे पाटलावर होते. तेव्हा पारनेर तालुक्यातून आहे ना हे 38,000 मतांनी मागे 92,000 यांना पडले आणि 1,08,000 लंकेला पडले. यांची आता 11 जण एका बाजूला झालेत आणि लंके एकटा एका बाजूने आहे. आणि त्याचं काय आता इथे विखे पाटलाच्या घरात विखे पाटील महसूल मंत्री होता, सुजय विखे खासदार होता, त्याची बायको अध्यक्ष, हे चालतं का? मग आता पवार साहेबांच्या घरात आत्ता 3 खासदार आहेत, एक राज्यसभेचे ते खासदार आहे, पवार राज्यसभेवर आहेत, अजितदादा उपमुख्यमंत्री आहे, रोहित पवार आमदार आता परत योगेंद्र पवार, मग हे चालतं का? राण्याचे 2 पक्ष करून बरे नारायण राणे खासदार, हे चालतं का? कामं होते ना चांगले, कामं कोण होते ना कामं चांगले आहे ना. मग लंकेने पण 2,000 कोटी आणले, त्याच्या अजितदादांनी जाहीर केलं पारनेर सभेत का निलेश लंकेला मी अर्थमंत्र्यासाठी माझ्या सहीने 2,000 कोटी रुपये निलेश लंकेला दिले म्हणले निधी. आणि कामं पण झाले ना, आमच्या मळ्याने 2-2 कोटी रुपयाचे कामं झाले. कामं नाही केले असं नाही, कामं कशाचे कामं झाले? रस्त्याचे कामं झाले. फक्त पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजून कोणी सोडवला नाही. तो का सोडवत नाही मग? एवढे ते का आता सोडत नाही. आता मी काय मंत्री नाही, मला नाही सांगते यायचं. मग तुम्ही हे प्रश्न नाही मांडले का? सगळ्यांच्या समोर मांडले. सगळेजण लंके आला तर म्हणला पाण्याचा प्रश्न सोडू, विजय आवटी आला तेव्हा म्हणला पाण्याचा प्रश्न. ते 15 वर्ष होते, त्यांनी नाही सोडा. बाबासाहेब ठेबे मरून गेले, ते म्हणले होते कुठं पिंपळावत वगैरे कोर्टाच्या खंडावर कोणी पाणी आणलंच नाही पारनेरला. म्हणलं लंकेनी जरी बनवले, विजय आवटीने मसाले बनवले का त्यांच्या घरातून नाही बनवले म्हणा. पैसे जनतेचेच आहेत, टॅक्स सपोर्टी आमच्याकडूनच घेतात पैसे. ते पैसे का त्यांच्या घरातून काय कुठं कारखाने पैसे द्यायला, कोणी का बनी नाही, तशी काय अडचण नाही. पैसे शेवट जनतेचेच पैसे. सरकारने पैसे जरी वाटले लाडक्या बहिणीचे काय त्यांच्या बापाच्या घरातून नाही वाटले. आमच्या कुणी ना TV चा रिचार्ज वाढवलाय, मोबाईलचा रिचार्ज वाढवलाय, शेंगदाणे वाढवले, डाळ वाढवली, त्याला डबा 1,500 रुपयाचा 2,200 रुपये केलेत. सोनं 65,000 82,000 नेऊन घातली. यांनी कुठं खात्याची कोण 400 रुपयाची 1,700 रुपयाला यांनी त्यांच्या बापाच्या घरातून आणले काय सगळ्या पुढऱ्यांनी. सगळे पैसे जनतेचेच पैसे देतात, काही उपकार करतात, जनतेचे सेवक आहेत. पण ते निवडून आलेच का जनतेचे मालक होत्यात, त्यांच्या काही घरातले पैसे थोडेच आहेत. आणि जे निवडून येते जनसेवक म्हणून त्यांनी काम केलं पाहिजे जनतेचं. निवडून आले हे ताटत आहेत सगळे. त्यामुळे इथं कामं आहे ना, एक तर आहे ना महिलांच्याबद्दल सगळ्यात कोण जे निवडून येईन त्यांनी संरक्षणाचा प्रश्न आहे ना पहिला हाताळला पाहिजे. कारण देशात आता बदलापूर झाले, असे काही काही घटना घडल्या, असल्या घटना घडल्या नाही पाहिजे. दुसरी गोष्ट तर पारनेरला शेतीला पाणी तर कोणी जाणू शकत नाही, कोणी सोयी नाही. पण कमीत कमी कायमस्वरूपी पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे लोकांना, दुसरी काही अपेक्षा नाही. हे रस्ते बिस्ते हे काही दैनंदिन चालूच आहे, कोणी आलं तर कोणी करतायच. तुम्ही विचारा काय प्रश्न विचारा, मी सांगतो तुम्हाला काही. पण एवढे दिवस झाले हे सगळे प्रश्न प्रलंबित, त्याच्यावर तुम्ही का नाही बोलले? अहो मग कायमच बोलतोय मी. आई करतील तर हो ना, हा म्हणते इलेक्शन. खासदार पण तुमच्या गावात आहेत, मग तुम्ही का नाही सांगितलं? हो खासदाराला सांगितलंय आम्ही, पण ते म्हणले आता सोडू प्रश्न. म्हणले आता त्यांची मंडळी कॅबिनेट मंत्री होणार आहे, ते जे केंद्रात खासदार आहे, त्यामुळे प्रश्न सोडावा लागेल पाण्याचा. त्यांना प्रस्ताव वगैरे तयार आहे, पण आता कधी थोड्या पैशाची योजना नाही ना, ती जवळजवळ 10-15 हजार कोटीची योजना आहे. सत्ता सगळ्या महाराष्ट्रात सत्ता त्यांच्याच घर आहे, 4-5 घरांनीच ना. जी लंकेने घेतली असं काही नाही. सत्ता सगळ्या शरद पवारच्या घरातच सगळे खाते आहेत, विखे पाटलाच्या घरात आहे, काळे कोले तेच आहेत, पाचपुते तेच आहेत, नागवडे तेच आहेत, गाडके तेच आहेत, भुले तेच आहेत. सत्ता कुठं सर्वसाधारण सभेत मला मग सोडता उद्या आमदार होईल, मला करणार आहे का लोक? कारण मला काही भाषा आली, मी त्यांच्या चांगलं काम करीन उलट विधानसभेत. तुम्ही झाले तर काय काम करता? फार काही काम करणार मी, त्याला काय लागत. लंकेश पहिले कामं केलेले लंकेश साहेबांनी. काय कामं केले? जे लागेल ते आहे तेवढेच येतात कुठे बी. रस्त्याचे कामं पण भरपूर केले. दुसरी गोष्ट त्यांना काही सांगा, फोन कधी फोन करा, निम्या रात्रीचा जा, ते लगेच येते एका मिनिटात. स्वतः सुक्का दुःखात बिख्खात त्याच्या घरातून कोणतरी त्याच्या घरातले 4-5 माणसं असतात सगळ्यांना भेटायला. बाकीची जेवली का त्यांची परवानगी घ्यावं लागत नाही का, बाहेर माणूस उभा नसतोय, त्यांना कोणी भेटही नाही. ते आपले साधे कपडे कोणाच्या गळ्यात हात घालिते. आणि ती बाई काही बाई शिकलेली नाही, गरीब बाई येते. तर काय आमच्या 75 वर्ष आमच्या तालुक्याला स्त्रियांना जर निम्मा अधिकार दिला म्हणतात पवार साहेबांनी, स्त्रियांना अधिकार दिला, मग एक स्त्रिया 75 वर्षात उभी राहिली काय होईल? स्त्रियांचं तर कमीत कमी स्त्रिया तिच्याकडे जातील ना. काय झालं मग स्त्रिया उभ्या राहिल्या, यांच्या बायका नव्हत्या, यांना सगळे उभे राहिले, यांच्या बायका उभ्या करायच्या ना. काय रे एका बाईच्या विरुद्ध उभं राहायचं यांनी? आता यांनी बिनविरोध द्यायचं. आता तसे तुम्ही सगळे पार्टनरच आहेत ना. आपला आहे ना मीडियाला शब्द लिहून ठेवा, तुम्हाला सांगतो 11 जणांसाठी पहिले जाणार, एकाचं पण वाचणार नाही.
एकाचं पण वाचणार नाही, सगळ्यांचं रिपाई जाणार आहे. लोकसभेला विखे पाटलासारखा माणूस मातंबर असताना 92,000 मतं हे सगळे त्यांच्यावर होते. यांना 1,38,000 मतं आहेत. लंकेला तेव्हा 6 तालुक्यात, आता एका तालुक्यात त्यांनी धुमाकाळ घातला आहे. 3 राऊंड झाली. यांना अजून याची त्याची त्यांच्याकडे एकदाच सांग जेवढी उमेदवार माहिती त्याला एकही माणूस नाही गेला, ते सगळे उभे राहिले. यांच्या सगळ्यांची एका बाजूला मतं पडतील आणि लंकेला एकट्याला तेवढे पडतील. डिपॉझिट सगळ्यांचं जाते.